नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती विशेष पुरण बनवलं होतं. तर आज ती पुरणाचीच रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर 2 ग्लास चण्याची डाळ घ्यायची आहे आणि 2 ग्लासच साखर घ्यायचं आहे. जास्त गोड आवडत असल्यास आणखी तुम्ही साखर थोडी वाढवू शकता, पण पुरणासाठी समान प्रमाणच असते. आणि डाळीला चांगलं स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि चांगलं 2-3 पाण्याने मस्त हाताने रगडून डाळीला धुवून घ्यायचं आहे. त्याची सर्व डस्ट काढून घ्यायची आहे आणि छानपैकी स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेतल्यानंतर त्या डाळीला मी आता पाण्यामध्ये असं 1 तास तरी भिजवत ठेवणार आहे आणि झाकून ठेवून द्यायचं. आणि 1 तासानंतर कुकरला ही सर्व डाळ लावून घेतलेली आणि 2-3 शिट्ट्या मस्तपैकी होऊ द्यायच्या आहे. आणि मस्तपैकी डाळ शिजून येते. मग अशी आधीच पाण्यामध्ये मुरू घातल्यानं डाळ ही पटकन शिजून येते. आणि अंदाजासाठी नवीन जे असतात मुली, त्यांना अंदाज समजत नाही, तर बोटाचं 1 कांडं एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि 2-3 शिट्ट्या छानपैकी झालेल्या कुकरला 2 ग्लास साखर त्यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्तपैकी फिरून घेत आहे. त्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकून घ्यायचं आहे. जायफळ ही किसणीवर असं बारीक किसून घ्यायचं, म्हणजे सर्वच पुरणला मस्तपैकी जायफळ लागते आपलं. आणि हे पावडर आता पुरणमध्ये टाकून घेणार आहे. आणि साखर टाकल्यावर सतत पुरणाला हलवत राहायचं, नाही तर ते चांगलं तळाला लागून येते आणि त्याची टेस्ट बिघडते मग पुरणाची. तर असंच सतत हलवत राहायचं कमी पावरवर. आणि हे पहा, छान असे बुडबुडे आलेले आहे पुरणाला. ते आपल्याला चटका बसू नये म्हणून थोडं दूरच राहायचं आणि असं फिरवतच राहायचं आणि मस्तपैकी आपलं पुरण जमलेलं आहे. आणि हे पाहू शकतात, पुरण चाळणीमध्ये मी काढून घेत आहे. पटापट गरमागरम पुरण असं लोट्याच्या सहाय्याने फिरून घ्यायचं, म्हणजे पटकनच होते आपलं पुरण फिरवून. आणि हे पाहू शकता, छानपैकी चाळणीमधून असं सॉफ्ट असं पुरण गळून निघते खालून आणि मस्तपैकी बनलेलं पुरण. अशा प्रकारे करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.